ओके, तर 10वीचा हिंदीचा पेपर आज झालेला आहे. तर या हिंदीच्या पेपरचं फुल डिटेल सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कोणता टाईम वेस्ट न करता डायरेक्टली आपण सोल्युशन पाहूया. त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे इम्पॉर्टंट क्वेश्चन मॅथमॅटिक्स, सायन्स सर्व तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, तर पहा सोल्युशन पाहूया. पहिला क्वेश्चन होता, मरीज का आराम हराम तब होता है जब मिलने जुलने वाले अधिक आ जाते हैं तब. याचं उत्तर होतं. नंतर सेकंड होतं, जब मिलने वालों का ख्याल लेखक को आता है तब. याचं उत्तर होतं पाहू शकता, ख्याल आता है तब लेखक को लगता है कि मेरी दूसरी टांग भी टूट गई. हे याचं बरोबर होतं. ओके, त्यानंतर सेकंड होतं, उत्तर लिखेमध्ये हमदर्दी जताने वालों की फिक्र करने वाला. उत्तर लेखक. सेकंड, लेखक को परेशान करने वाले मिलने जुलने वाले. थर्ड, मरीज को मिलने के संबंध में यहाँ समय का बंधन पाला जाता है, जनरल वार्ड. फोर्थचं होतं, दर्द के मारे. मरीज को इसके कारण नींद नहीं आती, दर्द के मारे. ओके, पुढचं होतं, गद्यांश में से एक समानार्थी शब्द लिखिए. यामध्ये मी दोन फाइंड केले. पहिलं म्हणजे खयाल, फिक्र. सेकंड म्हणजे समय, वक्त. तुम्ही दोनपैकी कोणतं लिहिलं असेल तर ते बरोबर आहे. सेकंड आहे, गद्यांश में से दो उर्दू शब्द, एक फिक्र आणि सेकंड एहसान. त्यानंतर पुढचं होतं स्वमताचं आराम हराम है. आराम हराम है विषय पर 25 से 30 शब्द में लिखे. आता तुम्ही यामध्ये मनानं लिहिलं असेल की आराम हराम होता है, हमें हर समय अपना कर्म करते रहना चाहिए, क्योंकि आराम अगर हम करेंगे उसे हराम क्यों कहा जाता है, क्योंकि इससे हमारा शरीर को कष्ट नहीं पहुंचता. जैसे कष्ट नहीं पहुंचता, हमारा शरीर आलसी हो जाता है, इसलिए आराम हराम होता है. तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहिलं असेल तर ते बरोबर आहे. 2 मार्कासाठी तिथं होतं. ठीक आहे, दुसरा पॅरेग्राफ होता. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये प्रश्न पहा. उत्तर लिखिएमध्ये पहिलं होतं, समाज में अपनी आजीविका बहुत से लोग इससे चलाते हैं, शरीर श्रम से. सेकंड होता, समाज में अपनी आजीविका थोड़े से लोग चलाते हैं, बौद्धिक श्रम से. थर्ड होता, आराम में रहने वाले लोगों के पास अधिक समय अधिक होता है, क्या, संपत्ति. फोर्थ होता, अनेक लोगों में इसकी आदत नहीं है, श्रम करने की. ओके, नंतर पुढचं होतं, गद्यांश में उल्लेखित यज्ञ. एक होतं ज्ञान यज्ञ, दान यज्ञ आणि एक होतं भूदान यज्ञ. ओके, तुम्ही कोणतं लिहिलं मला सांगू शकता कॉमेंट्समध्ये. त्यानंतर धनिकों के दान में से होने वाले सामाजिक कार्य, एक अस्पताल में और एक विद्यालय में. हे दोन होतं इथं बरोबर. त्यानंतर सूचना के अनुसार कृत्या कीजिए. श्रम शब्द होता, त्याला तुम्हाला उपसर्गयुक्त शब्द परिश्रम, प्रत्ययुक्त शब्द श्रमदान किंवा श्रमिक कोणतं एक लिहिलं असेल तर बरोबर आहे. किंवा उपसर्गयुक्तामध्ये परिश्रमच्या जागी कोणताही तुम्ही लिहिला असेल तर ते बरोबर आहे, फक्त अर्थ त्याचा जुळला पाहिजे. त्यानंतर तुमचं आहे हे जे शब्द आहे, गद्यांश में से एक शब्द युग्म ढूंढकर उसका अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. जसं की सामग्री हा शब्द काय होता, शब्दयुग्म शब्द होता, त्याचा तुम्ही उपयोग केला असेल सामग्री, है ना. तर जसं आपण असं म्हणू शकतो की यज्ञ करने में सामग्री की ज़रूरत होती है, असं तुम्ही वाक्यात उपयोग केला असेल तर बरोबर आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने. नंतर आहे पुढचं स्वमताचं, करोगे दान पाओगे समाधान विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखे. करोगे दान पाओगे समाधान मतलब कि अगर हम दान करते हैं, दान अलग अलग प्रकार के होते हैं, जैसे कि संपत्ति दान, ओके, धन दान, और उसके बाद मतलब भोजन दान, अन्न दान जो होता है, अगर हम एक करते हैं तो हमें एक अंदर से समाधान मिलता है कि हाँ, हमने दूसरों की मदद की है, उनको जो गरज थी उनकी गरज हमने पूर्ण कर दी है, तो इसलिए हमें समाधान मिळता आहे. तो असं तुम्ही लिहिलं असेल 2 मार्कासाठी तर ते बरोबर आहे. त्यानंतर पुढचा एक पॅरेग्राफ होता अपठितवाला. अपठितमध्ये पाहू शकता, उत्तर लिखिएमध्ये यामध्ये होतं, द्वितीय स्थान पाने वाले मेघनाथ साहा, तृतीय स्थान पाने वाले निखिल रंजन सेन. ओके, तुम्हाला इथं दिलेलं आहे पॅरेग्राफमध्ये. त्यानंतर गद्यांश में उल्लेखित दलचं होतं तुम्हाला सबूजपत्र, सदस्याचं होतं प्रथमा चौधरी. हे बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता, स्वमत होतं तुम्हाला ज्ञान देने से बढ़ता है. ओके, ज्ञान देने से बढ़ता है, इन शब्दों में से 25 से 30 शब्दों में लिखे. आता तुम्ही यामध्ये असं लिहू शकले असता, ज्ञान देने से बढ़ता ही है, क्योंकि अगर हम दूसरों को ज्ञान देते हैं, बांटते हैं, हमारे अंदर जो भी ज्ञान है तो हमें उनसे भी ज्ञान मिलता है. मतलब अगर हम ज्ञान देते हैं तो उस विषय पर हम चर्चा करते हैं, अगर 2 लोग हैं, 3 लोग हैं तो उस विषय पर वो चर्चा करते हैं, और उस चीज़ के बारे में जो हमारे पास ज्ञान है उसमें और बढ़ोतरी होती है, और हमें ज्ञान प्राप्त हो जाता है. मतलब कि ज्ञान देने से बढ़ता है, यह मेरा मानना है. तर असं तुम्ही लिहिलं असेल तर ते बरोबर आहे. त्यानंतर विभाग 2 तुमचा पद्य होता. पद्यामध्ये पहा बरोबर. तर या पहिल्याचं होतं,
वचन में सत्य, संचय में दान, भुजा में शक्ती, प्रतिज्ञा में टेव तुम्हाला दिलेलं होतं. ओके. त्यानंतर तुम्हाला लिहायचं होतं विरुद्धार्थी शब्द, विलोम शब्द, संपन्न आणि विपन्न. बरोबर आहे. नंतर निम्नलिखित शब्दों के वचन पहचान वचन लिहायचे होते. भारतचं होते एकवचन, भुजायचं होते बहुवचन. ओके. त्यानंतर उपर्युक्त पद्यांश की अंतिम 4 पंक्तियाँ, हे जे शेवटचे 4 पंक्ती होत्या तुम्हाला त्याचा तुम्हाला अर्थ लिहायचा होता. ठीक आहे. वही है रक्त, वही है देश, वही साहस है, वैसा ज्ञान, वही है शक्ती, वही है शक्ती, वही हम दिव्य आर्य संतान. तर याचं तुम्हाला काय लिहायचं होतं, अर्थ लिहायचा होता. मी तुम्हाला सांगितलं होतं सर्व कवितेचे अर्थ पाठ करून जा, तुम्हाला विचारणार आहे. ठीक आहे. तुम्ही लिहिलं असेल मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगू शकता. त्यानंतर तुम्हाला दुसरी इथं कविता दिली होती. यामध्ये पाहू शकता प्रश्न कसे होते. त्यामध्ये सत्य असत्य म्हणजे ट्रू फॉल्स सारखं होतं. तर बघू शकता पहिलं सत्य होतं, सेकंड असत्य, थर्ड सत्य, फोर्थ आणि असत्य. तर सत्य असत्य सत्य असत्य असा क्रम होता याचा, बरोबर चूकचा. ठीक आहे. त्यानंतर पुढचं दोन नंबरचं यामध्ये लिहायचं होतं प्रयुक्त शब्द ढूंढकर लिहायचं होतं. दुष्टचं होते खल अर्थ होते, नंतर विद्वानचं होते संत. ठीक आहे. बरोबर आहे. त्यानंतर सेकंडचं होतं तुम्हाला यामध्ये लिंग पहचान कर लिखिए. बुंदचं होतं स्त्रीलिंग आणि गिरीचं होतं पुल्लिंग. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला लिहायचं होतं जे कवितेच्या 2 ओळी दिल्या आहेत त्याचा अर्थ. तुम्ही लिहिला असेल मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर पुढचा होता विभाग, तुम्हाला विभाग क्रमांक 3 पूरक पठण. तर पूरक पठणमध्ये पहा संजाल पूर्ण कीजे होतं. तर यामध्ये बरोबर भाग काय होतं, प्राकृतिक सौंदर्य, हरे भरे पहाड़, दीर्घता सिद्ध करते वृक्ष, पहाड़ों की नीरवता और झरने. यामध्ये झरने पण लिहू शकले असता किंवा पहाड़ों की नीरवता. हे 5 होते, तसे तुम्ही 4 लिहिले असतील तर ते बरोबर आहे, किंवा एकसारखे 2 पण यामध्ये लिहिले असतील तर ते बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर स्वमताचा प्रश्न होता की प्रकृति मन को प्रसन्न करती है, इस विषय पर लिखिए. आता प्रकृति मन को प्रसन्न करती है क्योंकि अगर हम प्रकृति में जाते हैं, उसका अनुभव लेते हैं, उसका जो वातावरण होता है वो बहुत ही मन को प्रसन्न कर देता है, प्रसन्न कर देने वाला वातावरण होता है. क्योंकि वहाँ पर हम जाते हैं तो हम निसर्ग का अनुभव करते हैं. वहाँ पर जो प्राणी होते हैं, ओके, जंगली प्राणी, और साथ ही में अलग अलग प्रकार के वृक्ष होते हैं. तो जैसे हम प्रकृति में जाते हैं, प्रकृति का आभास करते हैं, तो इससे हमारा मन पूरा प्रसन्न हो जाता है और हमें अच्छा लगने लगता है. तो असं तुम्ही लिहिलं असेल तर 20, 25 ते 30 शब्दात 2 मार्क आधी ते बरोबर आहे. त्यानंतर पुढचा पाहू शकता तुम्हाला कविता दिली होती पूरक पठणाची, उचित जोडिया. तर यामध्ये जोड्या जुळव्याचं उत्तर पाहू शकता. खिलखिलाता फूल प्रेरणा, भीतरी होतं कुंठा, खारा होतं जल, पावन होतं मन. तर हे एकदम सोपी दिलं होतं 2 मार्कासाठी. एवढं सोपी की यापेक्षा काहीच सोपी नसू शकते. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला होतं कांटों के बीच खिलखिलाने वाला फूल प्रेरणा देता है, विषय पर 25 ते 30 शब्द में लिखे. आता पाहू शकता किती सोपे, फक्त अर्थ समजून घ्यायचा होता तुम्हाला की कांटों के बीच खिलने वाला फूल प्रेरणा देता है. कांटों के बीच खिलने वाला फूल मतलब कि जिस लोगों के बीच हम रहते हैं, अगर वो उन लोगों की जो विचार क्षमता है, जो विचार वो करते हैं, अगर वो बुरा विचार करते हैं, अगर उन बुरे विचारों में लोगों से हम भी रहते हैं लेकिन हमारे विचार अच्छे हैं, तो इसका मतलब होता है कि कांटों के बीच खिलने वाला फूल हम हैं. और ये जो लोग होते हैं जो बुरा विचार करते हैं, और उनमें से अगर कोई ऐसा व्यक्ति होता है जो अच्छे विचारों का होता है, अच्छे कर्म करने वाला होता है, तो वो व्यक्ति हमेशा कांटों के बीच में खिलने वाला फूल जैसा है और वो हमेशा प्रेरणा देता है. ओके. तो अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं होतं 25 ते 30 शब्दामध्ये. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहिलं असेल, बरोबर आहे, ते 2 मार्क आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा विभाग होता व्याकरण, तुम्हाला भाषा अध्ययन. यामध्ये बघू शकता तुम्हाला लिहायचं होतं ओळखून लिहायचं होतं. ठीक आहे. तर शब्दभेद तुम्ही का लिहिलेला आहे, मला तुमचा शब्दभेद काय आहे मला कॉमेंट्समध्ये तुम्ही सर्वांनी नक्की सांगा. ठीक आहे. एका याचं उत्तर तुम्ही मला सर्वांनी सांगा. ठीक आहे. कारण की पाहू शकतो की तुम्ही सुद्धा व्याकरणाचं मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा व्याकरणाचे ठरलेले प्रश्न असतात ते तुम्ही करून जा. तर तुमचा किती अभ्यास झाला होता, कारण की हा पहिलाच प्रश्न होता. ठीक आहे. अधोरेखित अंकित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखे. ठीक आहे. शब्दभेद तुम्ही का लिहिला मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर पुढचं होतं तुम्हाला वाक्यात उपयोग करायचं होतं, अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं होतं. जसं की धीरे धीरे, याचं मी असं केलं आहे की मैं धीरे धीरे सायकल से चल रहा था. ओके. लेकिनचं होतं
मैं मंदिर आ जाता लेकिन मुझे पढ़ाई करनी है. ओके, असं तुम्ही काय लिहिलं, वाक्यतुपे लिहिलं असेल अर्थपूर्ण तर ते बरोबर आहे. याच्यापेक्षा वेगळं लिहिलं असेल तरी पण चालणार, तुम्हाला मार्क मिळणार. त्यानंतर तुम्हाला होतं कृती पूर्ण कीजिए, संधी विच्छेदवालं. महा प्लस आत्मा होतं, शब्दामध्ये महात्मा आणि संधी भेदमध्ये स्वर संधी हे होतं. त्यानंतर अथवा ऑरमध्ये क्वेश्चन होता. ओके, यामध्ये पाहू शकता संधी विच्छेद लिहायचं होतं तर दू म्हणजे असं लिहायचं होतं दू आणि दोन असे टिंब. त्यानंतर विसर्ग संधी यामध्ये हे होतं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला होतं निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य की सहाय्यक क्रिया पहचान कर लिखे. ह्यामध्ये सहाय्यक क्रिया पहचान कर लिहायची होती आणि त्याचं मूल रूप लिहायचं होतं. तर सहाय्यक क्रिया दोन्ही वाक्य सांगतो. पहिल्याचं होतं गये, दुसऱ्याचं होतं दिया. त्याचं मूल रूप काय होतं, गयेचं होतं जाना आणि दियाचं होतं देना. तुम्हाला यामध्ये लिहायचं होतं बॉक्समध्ये कोणतंही एक. ओके, सहाय्यक क्रिया गये, मूल रूप जाना, किंवा असं लिहायचं होतं सहाय्यक क्रिया दिया आणि मूल रूप देना. ओके, तुम्ही कोणतेही एक लिहिलं असेल तर बरोबर आहे, दोन्ही लिहिले असतील तर चांगली गोष्ट आहे, मार्क मिळणार आहेत. ओके, त्यानंतर या बॉक्समध्ये लिहायचं होतं क्रिया चलना, प्रथम प्रेरणार्थक रूप चलना. ओके, आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप चलवाना. ठीक आहे, मिलना, मिलाना आणि मिलवाना. ठीक आहे, चलना चलाना येणार आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे तुम्हाला जे मुहावरे दिलं होतं त्याचं तुम्हाला अर्थ लिहून वाक्यात उपयोग करायचा होता. जसं की टांग अडाना मतलब की बाधा डालना, गला फाडना मतलब की चिल्लाना. याचं तुम्ही लिहिलं असेल, वाक्यात प्रयोग केला असेल ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, खूप सोपी होतं. त्यानंतर तुम्हाला होतं अधोरेखित वाक्य जे दिलं होतं त्याचं तुम्हाला बरोबर काय मुहावरा दिला होता तो ओळखायचा होता. रोते हुए बच्चे को गोद में उठाकर माँ स्नेह करने लगी. स्नेह करने लगी म्हणजेच का, आता काप उठणं होईल का नाही, हात फेरणं होणार, तर हात फेरणं एकदम बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला कारक पैंजणायचं होतं. ठीक आहे, यामध्ये अधिकरण होतं, त्यानंतर यामध्ये संप्रदान होतं. ठीक आहे, बरोबर होतं. त्यानंतर तुम्हाला पुढचं जे होतं पाहू शकता दिलेलं आहे ते म्हणजेच की मानू को ससुराल. ठीक आहे, म्हणजे वाक्य परिवर्तन होतं. ओके, त्यामध्ये पाहू शकता वाक्य परिवर्तन ही काल परिवर्तन होतं. त्यामध्ये पाहू शकता सामान्य भविष्यकाल कसं झालं असतं की मानू को ससुराल पहुंचाने में ही जाता हूँ. आता याचं काय होणार, सामान्य भविष्यकालमध्ये मानू को ससुराल पहुंचाने में मैं ही जाऊंगा. ठीक आहे, जाता हूँच्या जागी काय होणार, जाऊंगा. त्यानंतर दुसरं, दोनों ही देर तक फूट फूट कर रोते रहे. याचं काय होईल, अपूर्ण भूतकाळ करायचं. अपूर्ण भूतकाळ म्हणजे ती क्रिया पूर्ण झालेली नाही आहे, ते अपूर्ण आहे. म्हणजेच दोनों ही देर तक फूट फूट कर रोते रो रहे थे. ठीक आहे, रो रहे थे येणार आहे. ठीक आहे, रोते नाही, रो रहे थे असं येणार. ठीक आहे, रोते रहेच्या जागी रो रहे थे असं येणार. त्यानंतर तिसरं आहे, मी पुस्तक शांती से पढ़ते हैं. याचं तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा बरोबर काय लिहिलं आहे. ठीक आहे, मी इथं लिहिलं की उन्होंने पुस्तक शांती से पढ़ लिया है. ओके, म्हणजे पूर्ण वर्तमानकाल आहे ना, तर त्यामुळे. त्यानंतर तुम्हाला पुढचं होतं पाहू शकता, यामध्ये संयुक्त वाक्य आहे. त्यानंतर सेकंडवालं पाहू शकता, तुम्हाला इथं लिहायचं होतं. ओके, क्वेश्चन मार्क म्हणजे तुम्हाला इथं प्रश्नार्थक वाक्य काय करायचं होतं, बनवायचं होतं, की कोणते एका वाक्याचा अर्थ लिहून त्याचं परिवर्तन करायचं होतं. ओके, वाक्य परिवर्तन. तर प्रश्नार्थक वाक्य एक्सक्लेमेटरी मार्क होते, त्याचं तुम्हाला सिम्पली क्वेश्चन मार्क थोडी बाती हुईचं करायचं होतं. ठीक आहे, हे तुम्ही लिहिलं असेल. त्यानंतर 11 नंबरचं होतं तुम्हाला वाक्य शुद्ध कर लिखे. यामध्ये पहा की घर में तख्त के रखने जाने की. ओके, काच्या जागी की आवाज आती है. ओके, आती येणार. त्यानंतर करामत अली के जागी की येणार, आंखों में आंसू उतर आए. ठीक आहे, करामत अली की आंखों में आंसू उतर आए. ठीक आहे. त्यानंतर तिसरं होतं ठीक होतं आहे. ठीक आहे, ख होता हा, तर आपल्याला ठीक क पाहिजे होता, म्हणजे ठीक उसी समय रूपा की आंखें खुली. ओके, हे खुला होतं, हे खुली येणार. असे 2-2 शब्द चुकीचे होते, ते तुम्ही असे बरोबर करून लिहायचे होते. त्यानंतर विभाग क्रमांक 5 होता रचना विभाग, खूप सोपी होता. ओके, आता पहा रचना विभागामध्ये पत्रलेखन तुम्ही कोणतं लिहिलं मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. पत्राचा पाहू शकता फॉर्मॅट इथं खूप सोपी होता. जर तुम्ही औपचारिक पत्र लिहिलं असेल तर जो इथं ज्याला पत्र पाठवत आहे त्याचं नाव, पत्ता, त्यानंतर विषय, औपचारिक पत्रात सांगत आहे मी. ठीक आहे, विषय जो पत्राचा विषय असेल. ठीक आहे, क्रिकेट खेळ की सामग्री औपचारिक पत्रामध्ये. त्यानंतर क्रिकेट खेळ की सामग्री जे तुम्हाला म्हणजे विषय आहे त्याबद्दल लिहायचं होतं आणि शेवटी तुमचं नाव इथं लिहायचं होतं, अनिकेत किंवा अनिशा सोनवणे, गांधी मार्ग, सांगली, तुमचा पत्ता वगैरे. ठीक आहे, आणि अनौपचारिक पत्रामध्ये सुद्धा सेम, फक्त विषय जो होता तो विषय तुम्हाला इथं लिहायचा नव्हता डायरेक्टली. प्रिय मित्र वगैरे तुम्ही मित्राला लिहायचं होतं पत्र. ठीक आहे, छोटे भाईला लिहायचं होतं, तर ते तुम्ही इथं
लिहायचं होतं, ठीक आहे, छोटे भाई म्हणून. ओके. त्यानंतर प्रश्ननिर्मिती होतं. प्रश्ननिर्मितीसुद्धा खूप सोपी होतं. म्हणजे तुम्हाला प्रश्न तयार करायचे होते. ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही केलं असेल. वृत्तांत लेखन मी तुम्हाला समजून सांगितलं होतं. स्वतंत्रता दिनवरती आलं होतं. सिम्पली होतं. वृत्तांत म्हणजे न्यूजपेपर, न्यूज हेडिंग होते. पहिले हेडिंग टाकायचं होतं, स्वतंत्रता दिन गुरुकृपा विद्यालय में मनाया गया. हे हेडिंग झालं. त्यानंतर तारीख लिहायची होती, ठिकाण लिहायचं होतं. तारीख 16 ऑगस्ट आणि बीड हे ठिकाण, यालासुद्धा मार्क होते. त्यानंतर तुमचं पूर्ण ते प्रोग्राम झाला असेल स्वतंत्रता दिनचा गुरुकृपा विद्यालयामध्ये बीडमध्ये, त्याचं तुम्हाला लिहायचं होतं. त्यामध्ये पॉईंट होते पाहू शकता, स्थळ, काल, घटना, हे तुम्ही लिहून सर्व कंप्लीट करायचं होतं न्यूजसारखं. ठीक आहे, तुम्ही लिहिलं असेल मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ही जी कहाणी आहे ही खूप सोपी तुम्हाला तुमच्या नवनीत 21मध्ये दिलेली होती विद्यार्थी मित्रांनो. आणि त्या आपल्या फ्रीवाल्या क्रॅश कोर्समध्ये मी हे सांगितली होती कहाणी. ठीक आहे, तुम्ही ही लिहिली असेल मला कॉमेंट्समध्ये सर्वांनी नक्की सांगा. त्यानंतर विज्ञापन लेखन होतं. विज्ञापन लेखनसुद्धा खूप सोपी होतं. तुम्हाला विज्ञापन तयार करायचं होतं. क्रीडा शिबिर होतं, तर क्रीडा शिबिर असं हेडिंग द्यायचं होतं. त्यानंतर थोडंफार इथं स्टंप असतात ना क्रिकेटची, तर चित्र टाकलं. त्यानंतर हॉकीचं चित्र टाकलं मी इथं. तुम्ही लिहिलं असेल चाललं. ठीक आहे. त्यानंतर विशेष अतिथी, मार्गदर्शक एखाद्याच नाव टाकलं असेल. त्यानंतर कुठं होणार आहे, जसं स्थान मी लिहिलं पुणे ग्राउंड वगैरे. त्यानंतर तिथी म्हणजे तारीख 4/4/2023-24 जी असेल. प्रवेश शुल्क ₹99. संपर्क 98 ओके 00XYZ जे सुद्धा असेल ते नंबर संपर्क लिहिला असेल तर ते बरोबर आहे, कारण की हे तुम्हाला इथं पॉईंट दिलेले होते. ओके. त्यानंतर तुम्हाला एकदम लास्टला होता तो म्हणजेच की निबंधलेखन. निबंधलेखन 7 मार्कासाठी कोणतं एक लिहिलं असेल तर हमारी सैर सारखं मी तुम्हाला सांगितलं होतं, कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हिंदीच्या पेपरमध्ये तुम्हाला लिहायचं होतं म्हणून. ठीक आहे, तर तुम्ही पूर्ण कंप्लीट पेपर लिहिला असेल. मला ॲनालिस्ट मी सांगितलं तुम्हाला किती मार्क्स मिळू शकतात मला सर्वांनी कॉमेंट्समध्ये सांगा. आतापर्यंत व्हिडिओ पाहता म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. थँक्यू.